मला 2 दिवसापूर्वी समजलं की मी आजची वेळ वर्धापन दिनाच्या दिवशीची वेळ त्यांना त्या कार्यक्रमाला लिहिलेली आहे। काल निघत असताना मतदारसंघ सोडत असताना माझं धाडस झालं नाही त्या व्हाईस चेअरमन तुकाराम भुसनर सरांना फोन करायचं। धाडस करून फोन केला आणि त्यांची दिलगिरी व्यक्त केली की मी म्हणलं पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे। मी तुम्हाला 2 महिन्यापूर्वी आजची वेळ दिली होती। किती प्रेम असावं, किती प्रेम करावं एखाद्या कार्यकर्त्याने आपल्या पक्षावरती आणि नेत्यावरती। तो व्हाईस चेअरमन होते, रिटायर झालेले होते, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते। ज्या पद्धतीने स्वर्गीय आबासाहेबांनी सांगोला तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेसोबत नातं जोडलं, कुटुंब म्हणून त्यांना सांभाळलं, त्याच पद्धतीनं आपण जर भविष्य काळामध्ये आपल्या मतदारसंघातल्या गावातल्या पंचायत समिती जिल्हा परिषद मधल्या कार्यकर्त्यांवरती प्रेम केलं, त्या पद्धतीने नातं जोडलं तर निश्चितपणे भविष्यकाळ हा शेतकरी कामगार पक्षाचा या रायगड जिल्ह्यामध्ये दिसेल अशी मला खात्री आहे। मंचावर सर्व महाविकास आघाडीचे नेते मंडळी आहेत, मला तुम्हाला विनंती करायची आहे। मागच्या 78 वर्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाने शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार जपत असताना या राज्यामध्ये प्रत्येक पंचवार्षिकला शेकापने आपल्या उमेदवारांना विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मदत केलेली आहे। आज त्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळामध्ये ज्यावेळेस मी उपस्थित असतो त्यावेळेस माझ्या मनात खंत आहे, या महाराष्ट्राचा संघर्ष योद्धा बाई जयंत पाटील, बाई बलराम पाटील विधान परिषदेमध्ये नाहीत। तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, मंचावरच्या सर्व पक्षाच्या नेते मंडळींना, आता आपण निर्णय घेऊन पुढच्या येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये बाई जयंत पाटील साहेबांना विधान परिषदेमध्ये पाठवण्याची आपल्याला विनंती करतो। बऱ्याचशा नेते मंडळींचं आपल्याला भाषण ऐकायचंय, त्यामुळं मी याच ठिकाणी थांबतो, पण जाता जाता एवढाच विश्वास देतो, 2029च्या विधानसभेमध्ये या शेतकरी कामगार पक्षाचे आणि लाल बावट्याचे 2 अंकी आमदार असतील आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी कष्ट घेऊया, हा ध्यास घेऊन इथून पुढे जायचंय। शेतकरी कामगार पक्षाचा, लाल बावट्याचा। धन्यवाद बाबासाहेब। यानंतर आपला फार वेळ न घेता लगेचच आपण स्वागत समारंभाकडे वळतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्षाच्या मंचावर राजसाहेब ठाकरे यांचं आगमन झालंय। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया आणि मी विनंती करेन आदरणीय जयंत भाईंना आणि बाळाराम पाटील साहेबांना की आपण महाराष्ट्राचा मानबिंदू, मराठी मनाचा आवाज आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं स्वागत करावं। आदरणीय सरचिटणीस जयंतभाई पाटील आणि बाळाराम पाटील साहेब या दोघांनाही माझी विनंती आहे की आपण आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं स्वागत करावं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।